शकतात की मी मेकअप केला आहे. माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल आहे, माझा फोरहेड टॅन आहे. तुम्ही आता माझ्या फेसकडे बघून सांगूच नाही शकत की मला हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या फेसवर. मी एकदम मिनिमल प्रोडक्टने तुम्हाला एकदम 10 मिनिटात मेकअप कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर मी माझी पहिली ओळख करून देते. मी आहे मृणाल. मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला एकदम सिम्पलपासून एकदम बेसिकपासून प्रोफेशनलपर्यंत मेकअप मी शिकवणार आहे. सो माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत मेकअप शिकवणार आहे मी. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जी मुलगी घरी आहे तिला मेकअप आला पाहिजे. मग ती कॉलेज गोईंग असो, ऑफिस गोईंग असो, किंवा एक हाऊसवाईफ असो, बिझनेस वुमन असो, एक वर्किंग वुमन असो, सगळ्यांना मेकअप हा आला पाहिजे. डेली रुटीनमध्ये तुम्ही मेकअप करू शकतात. तर आजचा मेकअप मी फक्त वर्किंग मुलींसाठी घेऊन आले आहे, ज्या पण IT कंपनीमध्ये आहेत, ज्या पण एक प्रोफेशनल ठिकाणी काम करतात, ज्यांना मीटिंग्स असतात, जसं झूम मीटिंग आहेत किंवा एक फेस टू फेस मीटिंग आहे, त्या तुम्हाला अटेंड करायच्या असतात. तर तिथे प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आजचा हा मेकअप लुक मी घेऊन आले आहे. ते तुम्ही मला फक्त 10 ते 15 मिनटं द्या आणि तुम्ही हा मेकअप लुक एकदम इझिली रोज डेली वेअरमध्ये अचीव करू शकतात. फक्त मी जे स्टेप्स सांगितले ना ते फॉलो करा, बस तुम्हाला एकदम छान पद्धतीने मेकअप जमेल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिले मी माझं CTM करून घेतलं आहे. तर कायम लक्षात ठेवायचं आहे की पहिले आपल्याला फेस वॉश करून घ्यायचं आहे, त्यानंतर टोनर यूज करून घ्यायचं आहे. टोनरनंतर मी मॉइश्चरायझर यूज करून घेतलं आहे माझ्या स्किन टाईपनुसार. मॉइश्चरायझरनंतर तुम्हाला मेकश्युअर करायचं आहे की तुम्ही सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा. मी आता घरीच व्हिडिओ बनवते, सो मी सनस्क्रीन नाही अप्लाय करत आहे, पण तुम्हाला सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर नाही पडायचं आहे. सनस्क्रीनसाठी मी काही रेकमेंडेशन माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, सो तिथून लिंक प्लीज कलेक्ट करून घ्या. आणि त्यानंतर मी प्रायमर पण अप्लाय करून घेतलं आहे. प्रायमर मी मॅट अप्लाय केलं आहे, जे मला एक मॅट लुक देईल. मला ग्लॉसी इफेक्ट नाही पाहिजे इथे, ठीक आहे. त्यानंतर मी एक अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगते अगदी 4 ते 5च प्रोडक्टमध्ये मी पूर्ण माझा मेकअप करणार आहे. एकदम मिनिमलिस्ट असणार आहे मेकअप, सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सो प्रायमरनंतर मी कन्सिलर अप्लाय करणार आहे. स्विस ब्युटीचं आणि एल्फचं कन्सिलर मिक्स अँड मॅच करून अप्लाय करणार आहे. सो तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जर तुमचा चेहरा एकदम प्लेन आहे असेल, त्याच्यावर काहीही पिगमेंटेशन नसेल, तर तुम्ही BB क्रीम यूज करू शकतात. एकदम थोडंसं हलकं पिगमेंटेशन असेल तर तुम्ही CC क्रीम पण यूज करू शकता. माझ्या फेसवर डार्क स्पॉट्स आहे, माझा फोरहेड थोडा टॅन आहे आणि माझे अंडर आईज थोडेसे डार्क आहेत. तर त्यानुसार मी थोडासा हा ऑरेंज कलर करेक्टर यूज करणार आहे आणि फाउंडेशन नाही अप्लाय करणार आहे. आज मी पूर्ण माझा जो मेकअप आहे तो पूर्ण कन्सिलरनी करणार आहे. सो मी मिक्स अँड मॅच कशी करते हे तुम्हाला दाखवते. आणि ह्या दोघांना मिक्स करून मी माझे हे जे डार्क स्पॉट्स आहे, माझे अंडर आय आहे, हे कवर करण्यासाठी मी प्रॉपर एक कव्हरेज त्याचं बनवून घेणार माझ्या हाताच्या मागच्या बाजूला. तुम्हाला मी दाखवते मी कसं करणार आहे. सो सर्वात पहिले मी एक ऑरेंज करेक्टर घेते आणि त्याला माझ्या हाताच्या मागे इतकं असं घेतलं. तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर करेक्टर स्विस ब्युटीचा यूज केला आहे मी, ठीक आहे. तर त्यामध्ये मी कन्सिलर अप्लाय करते, म्हणजे कन्सिलर मिक्स करते, सॉरी. तर कन्सिलर मी एल्फचं घेतलं आहे आणि हे जे ऑरेंज कलर करेक्टर आहे ना त्याच्या शेजारी मी इथे कन्सिलर ठेवून घेते. आणि आता मी ह्या दोघांना मिक्स करणार आणि प्रॉपर माझा एक करेक्शनचा शेड बनवून घेणार आहे. मला असं वाटतं की ऑफिसमध्ये ना एकदम असा मिनिमलिस्ट मेकअप पाहिजे, एकदम वाटला पण नाही पाहिजे की तुम्ही मेकअप केला आहे. सो आता ह्या दोन्ही शेडला मी व्यवस्थित मिक्स करून माझा एक शेड बनवून घेते. हे बघा मी अशा पद्धतीने मिक्स करते. तो इथे ऑरेंज आहे, इथे लाईट शेडचं कन्सिलर आहे. तर मी मध्ये जो शेड बनवला तुम्ही बघू शकतात माझ्या स्किनला थोडासा मॅच होण्यापर्यंत आला आहे. तर मी असंच मिक्स करून व्यवस्थित मला जितकं पाहिजे तितकं मी करेक्ट शेड बनवून करेक्शन करणार. आता बघू शकता तुम्ही एकदम लाईट पण नाही आहे हा कलर आणि एकदम ऑरेंजिश पण नाही आहे. ऑरेंज कलर काय करेल माहिती का, तुमचं जे पिगमेंटेशन आहे ना त्याला हाईड करेल, त्याला कलर करेक्ट करेल. आणि जो मी कन्सिलर शेड घेतला आहे ना
तो त्याला एक नॅचरल शेड देईल, म्हणजे माझ्या शेडला मॅच करण्याचा शेड पण बनेल आणि प्लस त्याच्यामध्ये एक ऑरेंज टिंट पण असेल, जेणेकरून माझे जे डार्क स्पॉट्स आहे, डार्क सर्कल आहे ते कवर होऊन जातील. मला पूर्ण फेसवर फाउंडेशन लावायची गरज पण नाही पडणार. ज्यांची स्किन माझ्यासारखी आहे, ज्यांना पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट्स आहे, डार्क सर्कल्स आहे, त्यांना गरजेचं आहे की त्यांना थोडंसं कलर करेक्शन करायची गरज आहे. फक्त BB क्रीम किंवा CC क्रीम लावून नाही होणार, नाहीतर मग तुमचा फेस जो आहे तो ग्रे होईल. आणि मी याला छानपैकी एक फ्लफी ब्रशने ब्लेंड करून घेते. माझे अंडर आईज बघा, तुम्ही बघू शकतात कवर झाले आहेत बऱ्यापैकी. तर आता मी हे डार्क स्पॉट्स आहे आणि फोरहेड आहे तो पण व्यवस्थित कवर करून घेईल. तर त्याला पण मी असंच करेल, प्रोडक्ट घेईल, त्याला व्यवस्थित मिक्स अँड मॅच करेल आणि व्यवस्थित माझा फोरहेड पण आहे जो तो मी हाईड करून घेईल. मी जेव्हा पण कुठे फंक्शनला जाते ना, जिथे मला जास्त प्रोडक्ट नाही अप्लाय करायचं आणि दिसलं पण नाही पाहिजे, वाटलं पण नाही पाहिजे की मेकअप केलेला आहे, सो तुम्ही हा अप्लाय करू शकता. आणि याला ना छान ब्युटी ब्लेंडरने थोडंसं ब्लेंड पण करून घ्यायचं आहे. तसंच पॅचेस नाही दिसले पाहिजे. ब्रशने काय होतं माहिती आहे, एकदम मिनिमल मेकअप लागतो, पण त्याला एक सेटल करण्यासाठी तुम्हाला ब्युटी ब्लेंडर, डॅम ब्युटी ब्लेंडर यूज करायची गरज पडते. मी माझे डार्क स्पॉट्स पण अशाच पद्धतीने हाईड करून घेणार आहे छान. तुम्हाला जितकं प्रोडक्ट पाहिजे तितकं तुम्ही ब्रशच्या मदतीने घेऊ शकतात. मला जसं पाहिजे तसं मी प्रोडक्ट घेते आहे आणि अप्लाय करते. आणि आता मी याला ब्युटी ब्लेंडरने, एक डॅम ब्युटी ब्लेंडरने प्रॉपर फक्त जागीच फिरवणार आहे, म्हणजे एक्सेस प्रोडक्ट जे पण असेल ना ते ब्युटी ब्लेंडर पिक करून घेईल. आणि आता यानंतर पुढची स्टेप असणार आहे की मी लूज पावडर यूज करणार आहे. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर पण यूज करू शकतात, पण मला असं वाटतं की थोडंसं बेटर स्टेसाठी लूज पावडर इम्पॉर्टंट आहे. आणि मग नंतर तुम्ही टचअपसाठी कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. लूज पावडर अप्लाय करण्यासाठी मी एक असा स्मॉल ब्रश घेतला आहे, त्याच्यामध्ये मी लूज पावडर घेणार आहे. त्याच्यामध्ये मी असं लूज पावडर घेणार आहे. मेबलिनची लूज पावडर यूज केली आहे आणि तिला डस्ट ऑफ करून वर बघून एकदम मिनिमल अप्लाय करणार आहे. दोन्ही बाजूला. पूर्ण फेसवर अप्लाय करण्यासाठी मी थोडासा मोठा ब्रश घेतला आहे आणि त्याला पण प्रॉपर लूज पावडर घेऊन तिला डस्ट ऑफ करून सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून घेणार आहे छान. जेव्हा पण तुम्हाला मिनिमल मेकअप, ऑफिस गोईंग मेकअप करायचा असतो ना, तेव्हा एकदम प्रोडक्ट एकदम सांभाळून वापरायचे असतात. तुम्हाला थोडंसं पण जास्त प्रोडक्ट वापरून चालत नाही. आता यानंतर मी एक ब्लश अप्लाय करणार आहे. थोडंसं कॉन्टोर नाही करणार आहे. ब्लशसाठी मी एक फ्लफी ब्रश घेतला आहे, फेसेस कॅनडाचा ब्लश घेतला आहे आणि थोडंसंच अप्लाय करणार आहे, जास्त नाही. प्रोडक्ट ब्रशवर घेऊन डस्ट ऑफ आणि थोडंसं डोळ्यावर जाऊ द्यायचं आहे, म्हणजे एक पिंकचा इफेक्ट येईल लीडवर. आणि थोडंसं, जास्त नाही.
एक फेसवर जेव्हा पण आपण एक फाउंडेशन अप्लाय करतो, कन्सिलर अप्लाय करतो आणि पावडर लावून घेतो ना, तेव्हा फेसला काहीच डायमेन्शन राहत नाही, एकदम प्लेन फेस दिसतो. तर फेसला थोडंसं एक मी म्हणते की हायलाईट देण्यासाठी आपण ब्लश अप्लाय करूया. थोडं मी इथे पण घेते, लिडवर पण. त्यानंतर मी मेकअप फिक्सरनी मेकअप फिक्स करून घेते. मेकअप फिक्सरला छानपैकी शेक करून घ्यायचं आहे. आणि मगच अप्लाय करायचं आहे. तर यामध्ये मी आय मेकअप बिलकुल नाही करणार आहे, कारण की एक प्रोफेशनल ठिकाणी तुम्ही आय मेकअप नाही अप्लाय करत. तुम्हाला फक्त एक आईज पॉपअप करण्यासाठी तुम्ही काजळ लावू शकतात, मस्कारा लावू शकतात, एकदम थिन लेअर ते पण. आणि त्याच्यानंतर मी आयब्रोज फिल करणार आहे. आयब्रोज फिलिंगसाठी मी एक टेक्निक अप्लाय करते. सो माझ्याकडे एक संपलेला मेबलिनचा मस्कारा आहे, संपलेला आहे हा. तर काही प्रोडक्ट नाही याच्यामध्ये, एक मिनिमल प्रोडक्ट आहे. तर मी हे घेतलं आणि याला फक्त याने असं एक ब्रश करणार आहे माझे आयब्रोज. तुम्ही बघू शकतात की एकदम नॅचरल फिनिश आलं आहे. कोम केले गेलेत वरच्या साईडला, फिल नाही केले मी. थोडंसं ब्लॅक त्याच्यामध्ये टिंट आहे, तोच फक्त अप्लाय झाला आहे. एकदम नॅचरल दिसत आहे. सो मस्कारा अप्लाय करण्याच्या आधी मला असं वाटतं की मी थोडेसे माझे लॅश आहे ना कर्ल करून घेईल. सो त्यासाठी मी हे लॅश कलर यूज करते. त्याने एक छान असा बाउन्स येतो लॅशला. आणि आता मी मस्कारा अप्लाय करते. सो यानंतर मी एक न्यूड कलरची लिपस्टिक लावून घेते. एकदम थोडी लावणार आहे, जास्त नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही एक मिनिमल ऑफिस गोईंग मेकअप करू शकता. जर तुमची झूम मीटिंग आहे किंवा तुम्हाला एक प्रोफेशनल मीटिंगला जायचं आहे तर तिथे तुम्ही असा बेस अप्लाय करू शकतात. एकदम नॅचरल दिसतो, असं वाटतच नाही की तुम्ही मेकअप केला आहे. तुम्ही बघू शकतात माझा फेस बिलकुल वाटत नाही आहे. थोडेसे डार्क स्पॉट दिसतील कारण की मी पूर्णपणे हाईड नाही केले त्यांना. सो या, दिस इज द फायनल लुक. तुम्हाला मेकअप कसा वाटला, तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज कसे वाटले, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा जर तुम्हाला अजून असे यूजफुल व्हिडिओज बघायचे असतील तर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.